आणि आता टॉप 9 न्यूज बघूया। सुरुवातीला खरातचा पाय आणखी खोलात गेलाय, त्याच संदर्भातल्या बातम्या। नाशिकमधील भोंदूबाबा खरातच्या वडिलांच्या दशक्रिया विधी पत्रिकेवरती रुपाली चाकणकरांचं नाव। 2017 मधील खरात कुटुंबातील दशक्रिया विधीची पत्रिका चर्चेत। शोकाकुलांच्या यादीत माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं नाव। भोंदूबाबा खरातच्या विशेष भक्त परिवारामध्ये एका आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची चर्चा। अधिकृतरित्या कोणतेही नाव जाहीर नाही। संबंधित आमदारांच्या पत्नीची भूमिका काय याचा तपास सुरू। चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता। भोंदूबाबा खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवं वळण। बड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकांची चौकशी होणार। खरातनं या दुकानातनं हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय। नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारी देखील पोलिसांच्या रडारवर। संबंधित सराफ व्यापाऱ्याकडनं भोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता। खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदांनी सांगितलं की नकली सापांचा किस्सा। खरात भक्तांना अवतारपूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका असं म्हणत नकली सापाला पुढ्यात आणायचा। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। सिन्नरच्या वावी येथील वैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघड। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा दावा होता, मात्र गावकऱ्यांचा वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार। भोंदू खरातच्या शिवनिका संस्थांचं बँक अकाउंट सील। अशोक खरातची राज्यातली मालमत्तेची मोजणी सुरू। तर कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी होणार। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीनं मागवली माहिती। मुख्यमंत्री पोलिसांना शांतपणे काम करू द्या। तपास सुरू असताना संशय व्यक्त करणं योग्य नाही। भोंदू अशोक खरात प्रकरणावरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया।